नमस्कार विद्यार्थी मित्र हो. मी प्राध्यापक एस पोढरे, अर्थशास्त्र विभाग, प्राध्यापक संभाजीराव कदम महाविद्यालय देऊर, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा. आज आपण या ठिकाणी अर्थशास्त्राची ओळख यावर चर्चा करणार आहोत. हा अर्थशास्त्रातील ब्रिज कोर्स आहे. या ब्रिज कोर्समध्ये आपण अर्थशास्त्र म्हणजे काय, अर्थशास्त्राचा विकास कसा होत गेला, अर्थशास्त्राच्या व्याख्या, अर्थशास्त्राच्या विश्लेषण पद्धती, त्यामध्ये सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, त्याचबरोबर अर्थशास्त्रामध्ये कोणकोणत्या करिअरच्या संधी आहेत यावर चर्चा करणार आहोत. तर विद्यार्थी मित्र हो, आपण सुरुवातीला अर्थशास्त्राचा विकास कसा होत गेला हे थोडक्यामध्ये बघूया. आपल्यापुढे उभ्या असणाऱ्या प्रत्येक व्यावहारिक प्रश्नांचे उत्तर मानव शोधत असतो. अगदी सुरुवातीचे प्रश्न हे गुंतागुंतीचे नसतात, त्याची उत्तरेही फार बिकट नसतात. त्या काळात अशा उत्तराचा शास्त्र या पदवीने कोणीही गौरव करत नाही, परंतु प्रश्न जसे जसे अधिक गुंतागुंतीचे होऊ लागतात तसा तसा त्यांचा अधिक मूलगामी विचार करावा लागतो. विविध उत्तरांचा परस्पर मेळ बसतो की नाही हे पाहावे लागते. अशा विकसित होत जाणाऱ्या व्यवस्थेतून त्या त्या विषयाचे शास्त्र होत असते. साहजिकच मानवी संस्कृतीच्या सुरुवातीच्या कालखंडात ज्यावेळी आर्थिक व्यवहार सरळ आणि ढोबळ असे होते, त्यावेळी अर्थशास्त्रही अगदीच प्राथमिक अवस्थेत होते. मुख्य उत्पादन हे शेतीचे असे. वस्तुविनिमय बहुतेक वस्तूच्या प्रत्यक्ष अदलाबदलीने होत असे. विविध वेतनमूल्ये ही सामाजिक परंपरेने व रूढीने ठरलेली असत. अंतर्गत व आंतरराष्ट्रीय व्यापार हा मर्यादित स्वरूपाचा चालत असे. आर्थिक जीवनाचा मुख्य घटक कुटुंब असे. अशा काळात आर्थिक प्रश्नांच्या शास्त्रीय अभ्यासाची विशेष निकड न वाटणे साहजिकच होते. विद्यार्थी मित्र हो, मानवाला उपलब्ध असलेल्या मर्यादित साधन संपत्तीचा उपयोग करून मानवाच्या असंख्य गरजांची शक्य तितकी अधिक पूर्ती कशी करावी याचा विचार करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. अर्थशास्त्राच्या विकासाच्या प्रारंभीच्या काळात लोकांचे उपजीविकेचे दैनंदिन व्यवहार कसे चालतात, राष्ट्राची संपत्ती कशी वाढवता येईल यासारख्या विविध प्रश्नांचे विवेचन करणे हे अर्थशास्त्राचे कार्य आहे. या सर्व प्रश्नांच्या मागे असणारी मूलभूत समस्या स्पष्ट करण्याचे श्रेय प्राध्यापक रॉबिन्सन यांच्याकडे जाते. मानवाच्या अमर्याद गरजा आणि त्या गरजा भागवण्यासाठी उपलब्ध असलेली मर्यादित साधन सामग्री यांचा मेळ घालण्याच्या उद्देशाने मानवी व्यवहाराचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. या प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केलेल्या व्याख्येमुळे अर्थशास्त्र विषयात अधिक सूक्ष्मता आली. मानवाच्या गरजा ह्या अमर्याद असतात. गरज म्हणजे इच्छा. अमर्याद गरजा असणे हा एक मानवी स्वभाव आहे. या सर्व गरजा पूर्णपणे भागू शकतील अशी साधन सामग्री मानवाला उपलब्ध नसते. ज्या काही गरजा काही प्रमाणात भागवता येणे शक्य असते त्याच्याही बाबतीत उपलब्ध नैसर्गिक साधन सामग्रीवर मानवाला आपल्याकडे उपलब्ध असलेली मर्यादित श्रमशक्ती वापरावी लागते. मानवी श्रमाचा वापर न करता मानवाच्या गरजा पूर्णपणे आणि नीटपणे भागू शकतील अशी फारच थोडे साधन सामग्री निसर्गाने मुक्त हस्ताने मानवाला दिलेली आहे. विद्यार्थी मित्र हो, यानंतर आपण अर्थशास्त्राच्या काही निवडक व्याख्या पाहूया. अर्थशास्त्राची सुरुवातच ही ॲडम स्मिथ पासून झालेली आहे. ॲडम स्मिथ यांनी भांडवलशाहीला पूरक अशा मुक्त अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. बाजारपेठेतील घटकावर कुठलेही नियंत्रण ठेवू नये, या घटकावर बाजार स्वतःच नियंत्रण ठेवत असतो असे मत त्यांनी मांडले. जणू काही बाजाराला स्वतःचा एक अदृश्य हात असतो असा सिद्धांत त्यांनी मांडला. ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच अर्थशास्त्राचे जनक असे मानले जातात. त्यांनी अर्थशास्त्राची संपत्तीविषयक व्याख्या 1776 मध्ये प्रकाशित केलेल्या राष्ट्राची संपत्ती या ग्रंथामध्ये मांडली. त्यांच्या मते अर्थशास्त्र हे देशाच्या संपत्तीचे शास्त्र आहे. म्हणजेच काय तर संपत्तीचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. ॲडम स्मिथ यांच्या व्याख्येचे काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी निरहस्तक्षेपाचं धोरण मांडलं. त्याचबरोबर भांडवल आणि संपत्तीचा साठा ही बाब त्यांनी प्रामुख्याने मांडली. आर्थिक घडामोडीमध्ये नैसर्गिक नियम आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे वृद्धीच्या सिद्धांतामध्ये श्रम विभाजन या विशिष्ट पैलूला त्यांनी महत्त्व दिलं. विद्यार्थी मित्र हो, जसा जसा अर्थशास्त्राचा विकास होत गेला तसा तसा अर्थशास्त्राच्या व्याख्याही बदलत गेल्या.
प्राध्यापक मार्शल यांनी कल्याणकारी अर्थशास्त्राची व्याख्या मांडली. ते नवसनातनवादी अर्थशास्त्रज्ञ असून त्यांनी अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स हे पुस्तक 1890 मध्ये त्यांनी प्रकाशित केलं. आणि डॉक्टर मार्शल यांच्या मते अर्थशास्त्र हे मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र आहे अशी त्यांनी व्याख्या मांडली. म्हणजेच काय तर प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांच्या मते मानवी कल्याणाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. या शास्त्रात प्राप्ती आणि आवश्यकतेनुसार उपलब्ध साधनांचा पर्याप्त वापर या संबंधित वैयक्तिक आणि सामाजिक वर्तणुकीचा अभ्यास केला पाहिजे. मार्शल यांच्या व्याख्येचे महत्त्वाचे मुद्दे जर पाहिले तर आपल्या असं लक्षात येईल की अर्थशास्त्र म्हणजे सामान्य माणसाचा अभ्यास, अर्थशास्त्र म्हणजे आर्थिक वर्तनाचे शास्त्र, अर्थशास्त्र म्हणजे भौतिक कल्याणाचा अभ्यास, अर्थशास्त्र हे केवळ संपत्तीचा अभ्यास करत नाही. अशा पद्धतीची व्याख्या प्राध्यापक मार्शल यांनी मांडली. यानंतर प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केलेली व्याख्या अशा स्वरूपाची आहे की अमर्याद गरजा, मर्यादित साधने व पर्यायी उपयोगाची साधने यांचा मेळ घालणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. लक्षात घ्या, प्राध्यापक रॉबिन्सन यांनी केलेल्या व्याख्येमुळे अर्थशास्त्रामध्ये अधिक सूक्ष्मता आली. मर्यादित साधन सामग्री त्यांचा मेळ घालण्याच्या उद्देशाने मानवी व्यवहार कशा पद्धतीने चालतात याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे अर्थशास्त्र होय. यानंतर आपण अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती बघूया. अर्थशास्त्राचे स्वरूप समजून घेत असताना अर्थशास्त्र हे शास्त्र आहे का, ते कोणत्या प्रकारचे शास्त्र आहे हेही आपल्याला बघावे लागते. अर्थशास्त्रामध्ये विविध विषयासंबंधी दिसून येणारी मतभिन्नता तसेच भविष्याबाबत अचूक अंदाज याबाबत अर्थशास्त्र हे आपल्याला निश्चित स्वरूपामध्ये मार्गदर्शन करते. अर्थशास्त्र हे वास्तववादी शास्त्र आहे का, ते आदर्शवादी शास्त्र आहे का, या अनुषंगाने निर्णय घ्यावा लागतो. वास्तववादी अर्थशास्त्रामध्ये काय आहे याचे स्पष्टीकरण दिले जाते, तर आदर्शवादी शास्त्रामध्ये काय असावे आणि काय असले पाहिजे या प्रकारचे विवेचन मांडले जाते. दुसऱ्या शब्दात वास्तववादी किंवा वस्तुनिष्ठ अर्थशास्त्र हे स्पष्टीकरण देण्यावर भर देते, तर आदर्शवादी शास्त्र हे मूल्यमापन करण्यावर भर देत असते. ज्यावेळी आपण अर्थव्यवस्थेतील दारिद्र्याच्या प्रश्नांची उकल करतो तेव्हा ते वास्तववादी शास्त्र ठरते, तर ज्यावेळी आपण दारिद्र्याचे प्रमाण जास्त आहे असे मत व्यक्त करतो व ते कमी करण्यासाठी धोरणात्मक उपाय सुचवतो त्यावेळी आपण आदर्शवादी अर्थशास्त्राच्या कक्षेत पदार्पण करतो. थोडक्यात वास्तववादी अर्थशास्त्र तटस्थपणे वास्तव परिस्थितीचे किंवा घटनांचे वर्णन करते, तर आदर्शवादी अर्थशास्त्र परिस्थितीचे वर्णन करून थांबत नाही, तर निर्माण झालेली परिस्थिती चांगली की वाईट हे सांगते व ही परिस्थिती सुधारण्यासाठी काही महत्त्वाचे उपायही सुचवते. अर्थशास्त्र हे वास्तव स्वरूपाचे शास्त्र आहे. अर्थशास्त्रामध्ये एखादी बाब चांगली आहे किंवा वाईट आहे हे स्पष्टपणे अर्थशास्त्रामध्ये सांगितले जाते. अर्थशास्त्रामध्ये परिस्थिती व घटनांचे जसे वर्णन केले जाते त्यामध्ये वैयक्तिक मूल्य किंवा मतांचा अंतर्भाव केला जात नाही. अर्थशास्त्र हे वास्तववादी किंवा वस्तुनिष्ठ शास्त्र आहे याच्या समर्थनार्थ काही मुद्दे मांडले गेलेले आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्थशास्त्रामध्ये भावनांना स्थान नाहीये. त्यामध्ये तर्कशुद्ध पद्धतीने आपण कारण आणि परिणाम यांचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करतो. अर्थशास्त्रज्ञांच्या मते श्रम विभागणीच्या तत्वानुसार परिस्थितीचे वस्तुनिष्ठ वर्णन करण्याचे काम हे अर्थशास्त्रज्ञांकडे असले पाहिजे आणि ती परिस्थिती चांगली का वाईट हे ठरवण्याचे काम हे इतरांकडे असले पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक मूल्ये किंवा वैयक्तिक मते अंतर्भूत केल्यास अनेक गैरसमज निर्माण होण्याचा धोका संभवतो. त्यामुळे अर्थशास्त्रामध्ये त्यांना स्थान देता येत नाही. तर विद्यार्थी मित्रो, हे अर्थशास्त्राचे स्वरूप आणि व्याप्ती आपण पाहिलेली आहे. यानंतर आपण अर्थशास्त्राच्या ज्या विश्लेषण पद्धती आहेत या विश्लेषण पद्धती आपण पाहूया. अर्थशास्त्र हे प्रामुख्याने अमर्याद गरजा आणि मर्यादित तसेच दुर्मिळ परंतु पर्यायी उपयोगाची साधन सामग्री यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करते. अर्थशास्त्राचा अभ्यास प्रामुख्याने दोन दृष्टिकोनातून केला जातो. त्यामध्ये नंबर 1 सूक्ष्म अर्थशास्त्र आणि नंबर 2 स्थूल अर्थशास्त्र. त्यामधला पहिला भाग आपण पाहूया तो म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र. सूक्ष्म अर्थशास्त्रालाच अंशलक्ष्य अर्थशास्त्र किंवा व्यष्टी अर्थशास्त्र असे म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्राला इंग्लिशमध्ये मायक्रो इकॉनॉमिक्स असे म्हणतात. सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्रीय विश्लेषणाची एक महत्त्वाची पद्धती असून तिलाच अंशलक्षी किंवा व्यष्टी अर्थशास्त्र या नावाने देखील ओळखले जाते. ओस्लो विद्यापीठातील प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये सर्वप्रथम
सूक्ष्म अर्थशास्त्र व समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र या दोन शब्द प्रयोगांचा वापर केला. विशेषतः मायक्रो इकॉनॉमिक्स या शब्दातील मायक्रो हा शब्दाचा अर्थ म्हणजे सर्वात लहान घटक, म्हणजेच अर्थव्यवस्थेतील सर्वात लहानात लहान घटकांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे सूक्ष्म अर्थशास्त्र होय. 1933 पूर्वीच व्यापारवादी विचारवंत व अर्थशास्त्राचे जनक ॲडम स्मिथ यांनी देखील या दोनही पद्धतीचा अर्थशास्त्रीय विश्लेषणासाठी वापर केला. परंतु त्यानंतर विशेषतः करून डेव्हिड रिकार्डो, जेस मिल, जे.बी. से, अल्फ्रेड मार्शल, जे.आर. हिक्स, सॅम्युएल्सन, फिशर, श्रीमती जॉन रॉबिन्सन, प्राध्यापक मॉरिस डॉब यांनी देखील अर्थशास्त्राची ही पद्धती विकसित केली. परंतु प्राध्यापक रॅग्नर नर्क्स यांनी 1933 मध्ये सर्वप्रथम या दोन संकल्पना सूक्ष्म अर्थशास्त्र आणि समग्र लक्ष अर्थशास्त्र या प्रॉपर अशा दोन शब्द प्रयोगांचा वापर केलेला आहे. आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या काही व्याख्या पाहूया. त्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्याख्या आहे ती म्हणजे के. बोल्डिंग. सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे एका विशिष्ट उत्पादन संस्थेचा, विशिष्ट कुटुंबाचा, विशिष्ट किमतीचा, वेतन, उत्पन्न, व्यक्तिगत उद्योग, विशिष्ट वस्तू यांचा अभ्यास होय. प्राध्यापक गार्डनर ॲक्ले यांनी अशी व्याख्या केली की सूक्ष्म लक्ष अर्थशास्त्र हे एकूण उत्पादनाचे विविध उद्योग, वस्तू आणि उद्योग संस्था यांच्यातील विभाजनाशी तसेच उत्पादन सामग्रीच्या स्पर्धक गटातील विभाजनाशी संबंधित असते. ते उत्पन्न विभाजनाच्या प्रश्नांचा अभ्यास करते. ते विशिष्ट वस्तू व सेवांच्या सापेक्ष किमतीवर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या व्याख्यांच्या आधारे सूक्ष्म अर्थशास्त्राची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आपल्याला स्पष्ट करता येतील. ती पुढील प्रमाणे आहेत. त्या नंबर 1, सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये एका विशिष्ट घटकाचा स्वतंत्रपणे अभ्यास केला जातो. असा अभ्यास करताना ते घटक इतरांपासून वेगळा मानला जातो. त्यामुळे अशा विशिष्ट घटकांचा अतिशय सखोल, सविस्तर आणि व्यवस्थितपणे अभ्यास करणे शक्य होते. असा अभ्यास नेहमीच महत्तमतेच्या संदर्भात केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा आंशिक समतोल किंवा पार्शल इक्विलिब्रियम हा पाया मानला जातो. यानंतर विद्यार्थी मित्र, आपण स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय हे बघूया. मॅक्रो या शब्दाची उत्पत्ती मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून झालेली आहे. मॅक्रो म्हणजे मोठा किंवा व्यापक भाग होय. अर्थव्यवस्थेच्या मोठ्या भागाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे स्थूल अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्रात सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणे एक एक घटकाचा बारकाईने अभ्यास न करता संपूर्ण किंवा एकूण सर्वच घटकांचा एकत्रित अभ्यास केला जातो. अर्थशास्त्रात समग्रलक्षी या संज्ञेचा वापर देखील 1933 मध्ये प्राध्यापक रॅग्नर फ्रिश यांनी केला. 19व्या शतकात त्याचा विकास माल्थस, सिस्मोंदी, कार्ल मार्क्स इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी केला. तर आधुनिक काळात केन्सच्या पूर्वी वॉलरस, विक्सेल, फिशर, कॅसल, रॉबर्टसन, हायके, हॉट्रे इत्यादी अर्थशास्त्रज्ञांनी त्याचा विकास केला. परंतु खऱ्या अर्थाने समग्रलक्षी अर्थशास्त्राच्या विकासाचे श्रेय लॉर्ड केन्स यांना जाते. त्यांनी 1936 मध्ये लिहिलेल्या द जनरल थेअरी ऑफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी या ग्रंथात त्यांनी स्थूल अर्थशास्त्राच्या विकासाला प्रोत्साहन दिले. स्थूल अर्थशास्त्रात एकूण अर्थव्यवस्थेचा एकत्रित अभ्यास केला जातो. त्यामध्ये एकूण रोजगार, एकूण उत्पादन, एकूण उत्पन्न, एकूण खर्च, एकूण उपभोग, राहणीमान, देशाचे मौद्रिक धोरण, राजकोषीय धोरण, एकूण आंतरराष्ट्रीय व्यापार हा स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचा विषय आहे. स्थूल अर्थशास्त्राच्या काही व्याख्या आपण बघूया. स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक खरेदी परिमाणाऐवजी एकूण खरेदी परिमाणाची बेरीज, वैयक्तिक उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पन्नाचा अभ्यास, वैयक्तिक किमतीऐवजी सामान्य मूल्यस्तराचा अभ्यास, वैयक्तिक उत्पन्नाऐवजी राष्ट्रीय उत्पादनाचा अभ्यास करते अशी व्याख्या प्राध्यापक बोल्डिंग यांनी केलेली आहे. प्राध्यापक जे.एल. हेन्सन यांनी अशा स्वरूपाची व्याख्या केली की समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची अशी एक शाखा आहे की जी रोजगाराचे परिणाम, एकूण बचत आणि गुंतवणूक किंवा राष्ट्रीय उत्पन्न अशा मोठ्या समुच्चयातील संबंधाचा विचार करते. प्राध्यापक ॲक्ले यांनी अशी व्याख्या केली
की समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे आर्थिक परिणामांचा समग्र पातळीवर विचार करते, तसेच ते आर्थिक जीवनाच्या समग्र पैलूशी संबंधित असते. एकूणच समग्र लक्ष्य अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा एकत्रितपणे अभ्यास करते. विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीनं सूक्ष्म अर्थशास्त्र म्हणजे काय, सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या, स्थूल अर्थशास्त्र म्हणजे काय, स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्याही आपण बघितलेल्या आहेत. यानंतर अर्थशास्त्रातल्या ज्या काही प्रमुख शाखा आहेत या शाखा आपण थोडक्यामध्ये बघूया. त्यामध्ये कृषी अर्थशास्त्र, विकास आणि संशोधनाचे अर्थशास्त्र, आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र, सार्वजनिक आयव्यय, गणितीय अर्थशास्त्र, वर्तणुकीचे अर्थशास्त्र, पर्यावरणीय अर्थशास्त्र, अर्थमिती, श्रमाचे अर्थशास्त्र, मौद्रिक अर्थशास्त्र, आर्थिक विचारांचा इतिहास, विकास व पर्यावरण, अर्थशास्त्रीय संशोधन पद्धती, औद्योगिक अर्थशास्त्र, भारतीय अर्थव्यवस्था, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था, बँकिंग आणि वित्तीय सेवा, बँकिंग आणि वित्तीय संस्था, या अर्थशास्त्राच्या इतर शाखा आपल्याला पाहायला मिळतात. अर्थशास्त्राचा अभ्यास करत असताना या सर्व शाखांचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे विद्यार्थी मित्र हो, अर्थशास्त्रातील ज्या करिअरच्या संधी आहेत यावर आपण थोडक्यात भाष्य करूया. अर्थशास्त्र हा कुठल्याही संस्थात्मक बांधणीचा कणा आहे. कंपनीच्या भांडवलापासून ते देशाच्या आर्थिक प्रगतीपर्यंत अर्थव्यवस्थापनाची महत्त्वाची भूमिका असते. या विषयात करिअर करण्यासाठी अर्थशास्त्राचं शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेणं गरजेचं असतं. अर्थशास्त्र हे विशेष प्रावीण्याचं आणि प्रतिष्ठेचं क्षेत्र आहे. त्यामुळे अर्थशास्त्र हा विषय अधिक गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अगदी सुरुवातीपासूनच या विषयावर फोकस केला तर या क्षेत्रामध्ये आपण सुवर्णमय कामगिरी करून दाखवता येऊ शकते. अर्थशास्त्रातील जे काय नोकरीच्या संधी आहेत त्या आपण पुढील प्रमाणे पाहूया. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, देशाची सर्वोच्च बँक. त्याचबरोबर बँकांची बँक जी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आहे, या बँकेत आपण अर्थतज्ञ किंवा संख्याशास्त्रज्ञ म्हणून सुद्धा जाऊ शकतो. यामध्ये अनेक स्वरूपाच्या भरती निघतात. जर तुम्ही अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजेच MA ला साधारणतः एक B+ किंवा फर्स्ट क्लास मिळवला तर अशा विद्यार्थ्यांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये संधी उपलब्ध होते. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसमध्ये सुद्धा स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून भरती केली जाते. इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेस ही अतिशय प्रतिष्ठेची ही परीक्षा फक्त अर्थशास्त्र या विषयाच्या विद्यार्थ्यांना देता येते. अर्थशास्त्रातील पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणाऱ्या विद्यार्थ्यांना या इंडियन इकॉनॉमिक सर्व्हिसेसमध्ये जाता येतं. त्याचबरोबर बँकांमध्ये विशेष सेवा परीक्षा, सर्व बँकांमध्ये अर्थशास्त्राची आवश्यकता असते. भारतातील सर्व सार्वजनिक बँकांचे विशेष सेवा भरतीसाठी अर्ज निघतात. त्यामध्ये अर्थशास्त्रामध्ये पदव्युत्तर पदवी झालेल्या विद्यार्थ्यांना अर्ज करता येतो. त्याचबरोबर स्टाफ सिलेक्शन कमिशनमध्ये संख्याशास्त्र आणि अर्थशास्त्र विद्यार्थ्यांसाठी भरती निघतात. त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही प्राध्यापक किंवा प्राध्यापिका देखील होऊ शकता. अर्थशास्त्र हा विषय केवळ वाणिज्य, कला याच अभ्यासक्रमामध्ये शिकवला जात नाही, तर अभियांत्रिकी म्हणजे इंजिनिअरिंग असेल, लॉ असेल, याही विषयामध्ये हा विषय शिकवला जातो. त्यामुळे प्राध्यापक म्हणून विविध विद्यापीठांमध्ये, कॉलेजमध्ये अनेक संधी उपलब्ध होतात. यामध्ये पदव्युत्तर पदवी म्हणजे MA करून तुम्ही या विषयामध्ये सेट, नेट किंवा MPhil PhD या परीक्षा जर उत्तीर्ण केल्या, या पदव्या जर तुम्ही मिळवल्या तर निश्चितच तुम्ही या विषयामध्ये प्राध्यापक म्हणून देखील पुढे येऊ शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे विविध कंपन्यांमध्ये जे संशोधन केंद्र आहेत, या संशोधन केंद्रांमध्ये संशोधक म्हणून सुद्धा तुम्हाला काम करण्याची संधी उपलब्ध होते. तर विद्यार्थी मित्र हो, अशा पद्धतीनं अर्थशास्त्र हा विषय चालू घडामोडीवर आधारित असणारा विषय आहे. अर्थशास्त्र हा विषय स्पर्धा परीक्षेमध्ये अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि म्हणून मला अपेक्षा आहे की तुम्ही हा विषय निवडाल. धन्यवाद.